सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातून एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे। तेथील एका 17 वर्षीय मुलाने शेजारीच राहणाऱ्या 8 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केलाय। आरोपी पीडित मुलीला खेळण्याच्या बहाण्याने आपल्या घरात घेऊन गेला आणि बेडरूम मध्ये घेऊन जात पीडितेवर लैंगिक अत्याचार केलाय। या प्रकरणी पीडितेच्या आईने तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। तासगाव पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला असून त्याची कसून चौकशी सुरू आहे। आरोपी ही अल्पवयीन असल्यामुळे त्याची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्याची बाल न्याय मंडळासमोर चौकशी केली जाणार आहे। या घटनेचा पुढील तपास सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार 17 वर्षीय आरोपी मुलगा आणि 8 वर्षीय पीडित मुलगी एकाच भागात राहतात। 28 जानेवारी रोजी आरोपीच्या घरी कोणीच नव्हतं। याचा फायदा घेत आरोपी चिमुकली मुलीला आपल्या घरी घेऊन गेला। तिला खेळणं देण्याचा आमिष आरोपीने दाखवलं। पीडित मुलगी घरात आल्यानंतर आरोपी तिला गोड बोलून बेडरूम मध्ये घेऊन गेला। या ठिकाणी आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला तसेच घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली। आरोपीला घाबरून पीडित मुलीने कोणालाच काही सांगितलं नाही। मात्र या घटनेच्या 18 दिवसानंतर पीडितेने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला, त्यामुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। मुलीसोबत घडलेला प्रकार समजल्यानंतर पीडितेच्या आईने तातडीने तासगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली। मुलीसोबत घडलेला सर्व प्रकार तिने पोलिसांना सांगितला। पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला असून पुढील तपास केला जातोय।